महायोगपीठ तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सहसाठी घेतलेला अभंग किंचित मोकळा द्यावाच किंचित। अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगद्वंदने जगतमान्य देहनिवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा सामर्थ्यवान व्यक्तिमत्वाचं कौतुक विश्वाचा मालक करतो हा कौतुक सोहळा मांडणारा अभंग आहे। नाहीतर आम्ही विचार करावा जगाच्या बापानं पंढरीच्या मालकानं ज्या तुकोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवावं ते तुकोबाराय कुणाची सेवा करायची इच्छितात असा कोण आहे ह्याची सेवा जगद्गुरु करायची इच्छितात। कारण संप्रदायाच्या अधिकाराचा विचार केला तर वारकरी संप्रदायात तीनच जगद्गुरु आहेत। प्रथम कृष्णवंदने जगद्गुरु, द्वितीय जगद्गुरु शंकराचार्य आणि तृतीय जगद्गुरु तुकोबाराय। संसारिक जगद्गुरु असणारे फक्त तुकोबा एवढं सामर्थ्य ज्यांच्यात ते कोणाची सेवा करायची इच्छितात। तुकोबाराय म्हणले मी करायचा इच्छितो यात काय नवलय तयाचा हरिक वाटे देवा जगाचा मालक कौतुक करतोय। हे अभंग घ्यायचं कारण औचित्य तसं आहे म्हणून कीर्तनाचा अभंग सेवेसाठी तसा आहे। अखंड हिंदुस्थानाचं दैवत असणार आहे नित्याचा महामूलभूत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत जयवंत पुण्यवंत जानता राजा कित्येक दुष्ट संहारिले कित्येकास धाक सुटले कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंती सोहळा या मातीचा मान मराठी माणसाचा स्वाभिमान सर्व जातीय सर्व पंथीय सर्व कुळ सर्व गोत्र असा कोण ज्याला छत्रपती शिवरायांविषयी स्वाभिमान नाही त्या जातीचाच असावा त्या मातीचाच असावा त्या धर्माचाच असावा असं नाही। अखंड हिंदुस्थानाच्या मनात ज्यांनी आपलं राज्य निर्माण केलं राजे शिवरायांच्या आधी होऊन गेले राजे शिवरायानंतरही होऊन गेले पण प्रत्येकाने राज्य स्वतःच्या सत्ते लालसेपोटी निर्माण केलं। पण या अखंड हिंदुस्थानात एकमेव राजे झाले ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्वतःसाठी नाही रयतेसाठी निर्माण केलं तो राजा शिवछत्रपती। पाठीमागचे अर्धा पुरकर तुम्ही टाळी वाजवली तर जीएसटी लागतो का? पुढच्यांनी वाजवल्या तुम्ही वाजवल्या नाही म्हणून म्हटलं वाजवायचे रे कौतुक आपल्या राजाचं आहे आपण नाही करायचं तर कोणी करायचं टाळी आली पाहिजे नाही का? एवढं बोलून सुद्धा काही काही दटकुल्यांनी वाजवलीच नाही काही नाही त्यांना माझी जिरवायची ती कीर्तन त्याला मित्राला म्हणणार एवढी पोरगी बोंबलत होती लय ज्ञान शिकवित होती टाळ्या वाजवा म्हणत होती अख्ख्या मंडपानं वाजवली
पट्ट्यानं वाजवलीच नाही. ऍटिट्यूड. अरे कशाचा दाद्या? 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती अर्धापूरकर? 7 कोटी. बोलत जा बरं. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे बरं का. धोंड्याचा महिना. अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवीत होता. लाडाचा जावाई केला सासरवाडीला. उठण एखादं महिनाभर. महिना अर्ध्या तोळ्यावर बोंबलला महिनाभर. 7 कोटी सोन्याची होती. 7 कोटी. तुलसी रामायणामधलं वर्णन आहे. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटलची होती. असे 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर रावणाचं होतं. अशी 7 कोटी घरं सोन्याची होती माय रावणाची. पैशाचा सोडा, सत्तेचा ऐका माय. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. अरे अर्धापूरकर, तसल्याला भजन करावं लागलं. 1.25 एकर कापूस तुमचा, तो बी पेटन भजन करीत जा. पुन्हा लोक म्हणतात देवानं माझं वाटोळं केलं. तो केलं, देवानं नाही केलं. दादा विनंती आहे रे, कीर्तनाचा भजनाचा आनंद घ्या. तुम्हाला वाटत जरी असला हा कार्यक्रम आहे, हा प्रोग्राम आहे, बिलकुल नाही. हा प्रोग्राम नाही आहे, हा कार्यक्रम नाही आहे, ही सेवा आहे. हे कीर्तन आहे, हे व्यासपीठ आहे, हा मंच नाहीये. ज्या क्षणी इथे कीर्तन चालू झालं ना, महाराज सांगतात जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तनाची जागा पांडुरंग उभा. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप. हरी रूप पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा, जनी म्हणे ज्ञान देवा, बोलावंत. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. ताकद आहे. विश्वाचा मालक देहभान हरपून नाचतो ते कीर्तन आहे. माणसाला माणसात बसवतो ते कीर्तन आहे. धर्म शिकवतो ते कीर्तन आहे. मातीचं वैभव वाढवतो ते कीर्तन आहे. अरे प्रत्येक अधर्म्याचं कल्याण करतो ते कीर्तन आहे. माणसाला देव बनवायची ताकद ज्यात आहे ते कीर्तन आहे. त्याला कीर्तन म्हणायचं. पंढरी रायाचे होईन भिकारी. पंढरीचा ताकद लक्षात घ्या रे, खूप ताकद आहे. आता काय ना, माणसाला परमार्थ कळत नाही कारण माणसं जागे नाही. तुकोबा सांगतात देवा काही नाही जमलं तरी हरकत नाही रे, अखंड चिंतन त्याचं कौतुक करायचे माणसाला गरज नाहीये. नाहीतर मला सांगा, एवढ्या कमी क्षेत्रामध्ये, एवढ्या कमी सैन्यदल, एवढं कमी घोडदळ असताना कसं हिंदवी स्वराज्य उभं टाकावं? इतिहास का वाचावा, का ऐकावा? लक्षात घ्या, धर्म समजल्याशिवाय धर्माचा मालक कळणार नाही, आणि धर्माचा मालक कळल्याशिवाय माणूस धर्माने जागणार नाही. धर्म खूप मोठी ताकद आहे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे, काम बीज वाढवावे नाम. जसं कीर्तन ऐकणं, भजन करणं, संप्रदाय टिकवणं आपलं धर्म आहे ना, तसं धर्माला जपणं सुद्धा आपलं फार मोठं कर्तव्य आहे. तुकोबा सांगतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती हाणू काठी. आमच्याशी प्रेमाने वागलात तर आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागलात तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू.
अरे काय येडेबेडे समजता का काय? हा, माणसाला वारकरी म्हणजे अनपढ वाटतो रे, अनएज्युकेटेड. अरे सगळ्यात मोठं विज्ञान वारकरी संप्रदायात सापडेल तुम्हाला. जी पुस्तकं तुम्ही आज शिकता ना तरुण मंडळी, 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन जातात. या जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट म्हणजे ज्ञानोबा आहे. विश्वातलं सगळ्यात श्रेष्ठ विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टना लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचिनी आवेशे प्रगडले ते जलकलकीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा आणि याला वारकरी म्हणायचा. तुम्ही टाळ्या वाजवताय अर्धा पुरकर, पण माझ्यावर उपकार केल्यासारखे वाजवताय. तुमची टाळी कशी माहिती का? देरगी देरगी देर 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 आली आमच्या गावात. देरगी देर 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 देरगी देर. दान करताय भिकाऱ्याला. तुमचं कसं आहे माहिती आहे? 30,000 लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. 30,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला, ताई लय नका वरडू, त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली? ती म्हणला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवली ती. कुठलं मेंटॅलिटीने परमार्थ झाला रे? हा, आवडी म्हणतात सात्विक त्याला म्हणावं होती जे. कोण सात्विक? जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते जे बहुते सन्मान योगे. जो देतो पण उपकार ठेवत नाही तर दानम सात्विकम श्रुतम. भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. जो दान करतो पण त्याचा उपकार ठेवत नाही तो सात्विक आहे. आणि सात्विक होण्यासाठी माणूस जागा पाहिजे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. माणसाला खरं कळत नाही रे. हे जग आहे दादा, इथं आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं. साले भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हण. माणूस आहे का भूत आहे तू? अशी महाराजाच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको बॉम्बलाई गेली असती. भाषा माझी नाहीये रे. नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. जरा सामर्थ्याने लक्षात घ्या. डोकं तरी वापरा की रे दादा. जागे व्हा. माझे जनाई वर्णन करतं बघा. काय जग आहे ना देवा. पुण्यवंत पाताळे लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळे लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. स्वर्गाचा बहुमान वाढविला, कीर्ती वाढण्याचा अपमान केला. स्वर्गाचा बहुमान वाढविला, कीर्ती वाढण्याचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. जनाईचं भांडण आहे देवाला. भांडते जनाई देवाला. काय देवा जग आहे रे? नीट ऐका बरं. पुण्यवंत पाताळे लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्ती वाढण्याचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार देवा, धुंद झाला तुझा दरबार. काय देवा जग आहे रे. हा, भजन माणूस करीत नाही, संसार सोड म्हणला तरी सोडित नाही. पण हे सगळं कळायला आम्ही म्हटलं देवा कळणं सोपं आहे का रे? कारण हे इतकं विचित्र मन आहे, जिथे नको तिथे जात, जा म्हणाल तिथे मला चंचल चपल, मला चंचल चपल, बहु चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ.
तरी संतोषाशी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. माऊलींचं वर्णन आहे, विवेकी असावा तरी चाड लावतो, संतोषी असावा तरी असंतोषी करतो, अरे ज्ञानी असावा तरी अज्ञानी करतो. अरे काय मनाचं घेऊन बसले, काय गॅरंटी माय मावल्या हिथं बसल्यात पण मन हिथं आहे. अहो चालू कीर्तनात एक बाई अशी करत होती, म्हणलं आई हे काय करताय, म्हणली घरचं कुलूप लावलंय पण वडून बघितलं नाही लागलं का नाही, मग कीर्तनात वडी ती मन आहे रे, जागेवर थांबत. आणि बायकांचं मन जरा जास्त चंचल असतं, हे की नाही. विनंती आहे पण माय तुम्ही येड्या नाही. विनोद एक छोटासा भाग झाला कीर्तनाचा, पण यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे, जिथे स्त्रीला सन्मान नाही तिथं भगवंतही नाही आणि हिंदवी स्वराज्यही नाही आणि कर्तृत्वही नाही. छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायच्या अगोदर जिजाऊंचं नाव घेणं अग्रकार्यच आहे आम्हाला, आणि हे त्याच्यामुळे उभा टाकलाय. धन्य माता पिता, ही जिजाऊंची कूस आहे. अगं काय आई होती, कौतुक आहे मला माझ्या आईचं सुद्धा, माझी माय आहे म्हणून मी तर उभा आहे. कौतुक आहे मला अर्धापूरच्या माय मावल्या माझ्या आईचं. आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढे ती आंघोळ होईल. डोकं दिला, वॉट अ मॅनेजमेंट, शार्प माइंडेड आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री असते. मोठ्यातला मोठा उद्योजक जे व्यवस्थापन करू शकणार नाही ना, ती गृहिणी रोज आपल्या घरामध्ये करते म्हणून तिचा संसार कमी पैशात सुद्धा सामर्थ्याने चालतो. कौतुक आहे ग माय तुमचं. वाजवा जरा कवा बी ह्यांच्यासाठी बी वाजवीज जरा. तुम्हाला लय गोळा येतो रे ह्यांना चांगलं बोललं की, ह्यांना वाईट बोललं की गुतगोल्याच होत्या द्या. तुमच्याच बायका आहे दादा, तुम्हीच तुमच्या बायकाची कदर करून येतो, कुणी करावी रे. आयुष्यात काही लागत नाही माऊली. विनंती या लेकीची, बाईला फक्त नवरा चांगला असला ना आयुष्यात कोणाची गरज पडत नाही. का ग माय, सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू मी आहे ना, बाई आनंदानं सासरवास सुद्धा सहन कर. खरंय खोटय अर्धापूरच्या बाया, खरंय खोटय होय ग. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, माझं झाल्यावर येईल मला अक्कल, तोपर्यंत सांगा खरंय की नाही ग. घर थोडं इकडं तिकडं असेल तरी चालतंय, पण नवरा मात्र सामर्थ्याने आपल्या सत्याला सत्य मानणारा पाहिजे. आपण चुकलो तो चुकलंही म्हणावं त्याने, पण आपण बरोबर असेल तर समाजासमोर साथही द्यावी त्याने. शेवटी नवऱ्यावर असतं की ग. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी. संसार असो नाही तर परमार्थ, परमार्थामध्ये शिकवणारा शहाणा पाहिजे, संसारामध्ये सांभाळणारा शहाणा पाहिजे. सोपं आहे ना, आम्हाला कळलं पाहिजे आमचा खरा मालक कोण आहे, सत्य जागता आलं पाहिजे रे. काय लागतं आयुष्यात. लय खुश होऊ नका तुम्ही बी, जरा एवढ्या गुणाच्या नाही त्या महाराज बरं का, थोडं चुकतो तुमचं बी माय. शेवटी नवऱ्याला तरी काय लागतं ग, दोन प्रेमाने शब्द बोलायचे आहे. आल्या आल्या तुमचं एकच तुमची वेळ चुकती. तुम्ही नवरा ताटावर बसला की रामायण चालू, नवरा म्हणतो तांडे बी तुला ताट बी तुलाच घी खा. चांगला भाकरी भाजी खात होता, तुमच्या तोंडामुळे बोकड हाणाय गेला महाराज बरं का. काही गरजच नव्हती ग. हे बघ आपलाच आहे, भांडायचं नाही असं बोलायचं, भांडायचं अधिकार मागायचं. पण काय असतं ना, धर्मशास्त्र सांगतं माय, ज्या बाईला संसारात तोंड सांभाळता आलं आणि ज्या पुरुषाला परमार्थात किंवा व्यवहारात नीतिमत्ता सांभाळता आले, त्या घरातला भगवंत आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही. हे धर्मशास्त्राचं वर्णन आहे. वाणी रसवती यस्य, वाणी रसवती यस्य, यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य, सफलम तस्य जीविता. इतकं सोपं आहे. काय सोपं आहे, जिथे बाई पावन आहे, धन्य माता पिता होती जे, ते सात्विकच आहेत, ते सत्यच आहेत, ते कर्तृत्ववानच लेकरू जन्माला येणार जेव्हा कूस मासाहेबांसारखी असावी. काय कूस होती माझ्या मासाहेबांची. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई, धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुसलमानाचा मुसलमानाचा मानाचा चिजाईला, मानाचा चिजाईला. टाळी 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 मला.
दोन चार दटकुले वाजवत नाही त्यांना सांगते. जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील, जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवणार नाही. जन्म हितला नाही ना. अरे वाजव. कोण होत्या राजमाता, कोण होत्या राष्ट्रमाता, कोण होत्या स्वराज्य जननी. अरे आपलीच माती आपलीच जमीन पण आपलीच माणसं पिकवायला घाबरायचे. रायारावाने गाढवाचा नांगर काळ्या मातीतनं फिरवला आणि सांगितलं जो कोणी यात जमीन पिकवाल त्याच्या वंशाचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही. निर्वंश, पिढी वाढणार नाही. आवाज, पिढी वाढणार नाही, कुळ टिकणार नाही, संतती जगणार नाही. माणसं घाबरायला लागली. अरे लाचारी करून गुलामगिरी करून लोकांचे तळवे चाटून खातोय आपण, पण कमीत कमी लेकरं तरी जगतायत. अरे जर लेकरच राहिली नाही तर कुणासाठी पिकवायचंय. अंधश्रद्धेला, कर्मकांडाला, धोतांडाला माणसं घाबरायला लागली. माणसं जमीन पिकवत नाही. अहो मासाहेब जिजाऊ स्त्री आहेत. एका बाईनं पदर कमरेला खावलाय. 3.5-4 वर्षाचे शिवराय हाताला धरले आणि पुण्याच्या मातीत येऊन उभा टाकल्या आणि सांगितलं होऊ द्या माझं काय व्हायचं तर होऊ द्या. माझ्या एकटीचा पोरगा मेला तरी चालेल पण पुढच्या पिढीला प्रत्येकाला सामर्थ्याने जगता यावं याच्यासाठी माती पिकलीच पाहिजे. आऊसाहेब उभा टाकल्या. एकुलतं एक पोरग आहे, 3.5-4 वर्षाचं आहे. आईचं हृदय आहे पण आऊसाहेब म्हणतायत माझं पोरग मेलं तरी चालेल पण पुढची पिढी जगली पाहिजे. धन्य माता पिता तयाचे. काय संस्कार आहेत बघा दादा. ज्या मातीतनं रायारावानं गाढवाचा नांगर फिरवला त्या मातीतनं आऊसाहेबानं सोन्याचा नांगर फिरवला. अरे झालं काही धंदा कट्यात छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांनी सांगावं जगाला अरे बघा इकडं घाबरवतायत तुम्हाला. घातली या भय नरका जाणे तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. घ्या जरा संतांचे विचार डोक्यात. हे सोडून द्या धोतांड कर्मकांड अंधश्रद्धा. अरे देव कधी कोपत नाही, कोपतो तो देव नाही. अरे येड्यांनो देव कधी कोपत नाही, कोपतो तो देव नाही. पाया पडते तुमच्या मातीत पिकवा. कसं जगणार आहे स्वाभिमानानं. माणसांचं बळ वाढलं, डोक्यात प्रकाश पडला. एक स्त्री आपल्यासाठी आपल्या लेकराचा विचार करत नाही. एक बाई आपल्यासाठी आपल्या जीवाचा विचार करत नाही. शत्रू समोर रणरागिणी सारखी उभा टाकली. लाज वाटली पाहिजे आपल्याला. आपण हात बांधून बसलोय. आली माणसं मातीत पिकवायला. पण त्यातल्या काही माणसांनी आऊसाहेबाला विचारावं आऊसाहेब अहो आऊसाहेब बळ तर आलं व. आऊसाहेब बळ तर आलं व पण एका गोष्टीचं स्वांग घेता येत नाही ते म्हणजे पैशाचं. सगळ्या गोष्टीचं स्वांग घेता येत आहे आऊसाहेब पण पैशाचं काय करायचं. अव त्यांनी जमानं टाळूवरचं लोणी सुद्धा चाटू चाटू खाल्लंय आमच्या. अव राहतो त्या झोपडीत कधी पडल याचा भरोसा नाही आणि खातो ती भाकरी कधी हिसकावून जाईल याची खात्री नाही आऊसाहेब. अव कशी बशी पोटाची खळगी भरतोय. शेती पिकवायला बी बियाणं खत अवजार कुठून आणायची आऊसाहेब. तेव्हापासून सुरू झाली शेतकऱ्यांसाठी पहिली पतसंस्था. बर का मायबाप या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था एका बाईनं उभा केली आणि ज्या आदिशक्तीचं नाव होतं राजमाता जिजाऊ. बर का कोण चेअरमन असेल कोण सदस्य असेल त्यांना सांगतो आता सगळ्या पतसंस्थेचे चेअरमन पुरुषच आहे. पण या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था एका बाईनं उभा केली. चेअरमन पहिली स्त्री होती ज्यांचं नाव राजमाता जिजाऊ आणि त्या पतसंस्थेचं नाव स्वराज्य. काय डोकं. आता शेतकऱ्यांना पतसंस्थेतनं बी बियाणं घ्यायची, खत घ्यायची, अवजारं घ्यायची, नांगरं घ्यायची.
पण याच्या बदल्यात पैसे द्यायचे नाही. जिन्नस पद्धत होती. जिन्नसच्या बदल्यात जिन्नसच द्यायचा. बैल जोड्या नेहल्या तर बैल जोड्याच द्यायच्या. नांगर नेहला तर नांगरच द्यायचा. म्हणून शेतकऱ्याची बैल इकायची हिम्मत झाली. काय पद्धत होती बघा. आता जर शेतकरी कर्जानं व्यापला तर नांगर विकतो, बैलगाडी विकतो, बैलजोड्या विकतो. स्वराज्यात तसली मुभा नव्हती. बैलजोड्या विकायच्या नाही, बैलगाड्या विकायच्या नाही, जिन्नस विकायचे नाही. जिन्नसच्या बदल्यात जिन्नस द्यायचा. आणि याच संस्थापनामुळे, याच व्यवस्थापनामुळे आणि याच विचारामुळे शिवशाहीत एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे वैभव होता. झाली स्वराज्याला सुरुवात. आता माणसं माती पिकवायला लागली, शत्रूंना घाबरत सुटली. अरे हीच माती पिकवायला लागली, मग आपण कुणाला लुटायचं? हेच कमावणार, हेच खाणार, ह्यांची पोरं मोठी होणार, आपलं राज्य कसं चालणार? आता मुद्दाम रानात डुकरं सोडायचे, मुद्दाम रानात शत्रू सोडायचे. शेती तर पिकवायला चालू केली, पण माणसं घाबरायला लागली. आई बहिणीवर वाईट नजर पडायला लागली घरातल्या. आपण शेतात मरमर मारायचं आणि शत्रूंना आई बहिणीकडे वाईट नजरेनं बघायचं. कसं चालणार आहे असा संसार? आऊसाहेबांनी सांगितलं, आता शेती पिकवायला शिकलात, आता माती राखायला शिका. आऊसाहेब सोपं आहे काय? अरे माती टिकवायची म्हटल्यावर काहीतरी करावं लागणार आहे. मला सांगा, शेतकरी ना तुम्ही, अर्धा बुरकर शेतकरी ना. पिकाला काही गोष्टीपासून वाचवलं की पीक टिकतं, बरोबर आहे? पिकाला कशापासून वाचवावं लागतं म्हणजे पीक टिकतं? कशापासून? शेतकरी ना तुम्ही. अरे मग पीक कशापासून वाचवावं लागतं? सगळ्यात पहिलं पाखरं. जर ज्वारी वगैरे असेल तर सगळ्यात पहिलं पाखरं. कापूस बिपूस असेल तर कीटकनाशक, बरोबर आहे? साहेब, आम्हाला पिकं पिकवायची म्हणली, टिकवायची म्हणली की काय ना बघा, गोपण फिरवली, पाखरं मारली, अव फवारणी केली, जंतू मेले की पीक जगतंय बघा. साहेब म्हणले तसंच आहे. जसं शेती टिकवायला पाखरं फिरवायला गोपण फिरवता की नाही, तसं शत्रू मारायला तलवार फिरवायला शिका, म्हणजे माती बी टिकत. आता जी हात गोपण फिरवत्यात तीच हात तलवार फिरवायला शिकायची. बाप शेती करायचा, पोरगा शस्त्र अस्त्र तलवारबाजी घोडस्वारी दामपट्टा शिकायला जायचा. अरे तरणी बांड पोरं हिंदवी स्वराज्य राखण्यासाठी शिकायला लागले. का? कशासाठी? होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुकड्यांना नव्हता गोवाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुकड्यांना नव्हता गोवाली. होती जिजाईला खंत, त्याला शिवमात संत संत. होती जिजाईला खंत, त्याला शिवमात संताच पूजित महाराज सारा. मुजरा माणा मुसरा मानाचा मानाचा चेहरा, मानाचा चेहरा. मुसरा मानाचा मानाचा जिजाईला कनेक्शन आपलं, कनेक्शन सारखा आपला जीव आहे. कधी कटन काय भरोसा नाही महाराज.
कधी गचकन. अरे जिवंत आहे माणसाने आयुष्य जास्त जगू नये रे, पण जगणं ना संतांचं जीवन जास्त होतं ना महापुरुषांचं जीवन जास्त होतं. तुकोबराय 42 वर्ष, ज्ञानोबराय 21 वर्ष, संजीवन समाधी शिवराय 50 वर्ष, पण जगणं अरे तसंच आपलं असावं. चालायला लागलो ना 10 जणी सोबत चालावं, बसलो ना 10 जणी सोबत बसावं, उठलो ना 10 जणी सोबत उठावं, आणि यदा कदाचित मेलो ना जन ऐकलं त्याच्या डोळ्यात घळकन पाणी यावं, इतकं सामर्थ्यवंत आयुष्य असावं, इतकं कर्तृत्व प्रबळ असावं. पण हे सगळं RMD माणिकचंद विमलवर होत नसते. त्याला माणूस गुणवान लागतो. आमचा चौकात बसतो, हिकून आली बघ, तिकून गेली बघ, हो खाली आली आली, हो गेली, ही तुझी ती माझी, गोरी दिसली गालात असली माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. हा शिवरायाचे वारसदार म्हणे चालत नाही. हा धर्म नाही रे दादा आपला, बिलकुल नाही. ही संस्कृती नाही आपल्या भारताची. शाहिस्तखानाच्या लाल महालला चालल्या शाहिस्तखानाच्या बहिणीची पुरगी कुठतरी लपली बायको पळत पळत गेली. जहापना 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 मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. इन आंखों ने देखा है उस शिवा को, इन आंखों ने देखा है उस शिवा को अपनी बहू बेटियों को देवी की तरह पूछते हुए. ये कभी भी मैं मान नहीं सकता कि शिवा के मावले लड़की उठा लेंगे. बेशक बेशक वो हमारा सर कलम कर देंगे, बेशक वो हमारे हमसी सल्तनत छीन लेंगे, बेशक वो हमारा जीना मुश्किल कर देंगे, लेकिन ये कदापि मुमकिन नहीं कि शिवा के मावले किसी गैर औरत पे नजर उठा के गलत नजर डालेंगे. वो शिवा के मावले अगर गलती से हमारी लड़की उनके साथ चली भी गई होगी ना बेगम, तो जबान देता है ये शाइस्तखान सही सलामत अपनी बेटी हमारे पास होगी. अगर नहीं हुआ तो शाइस्तखान जबान काट देगा. बेशक वो हमारा शत्रु है, लेकिन उसके जैसा राजा इस सल्तनत में, इस हिंदुस्तान में, इस जगत में ढूंढ के नहीं मिलेगा. याचा धरीला अभिमान, या गोष्टीचा स्वाभिमान आहे मला. त्या मातीतला आहे मी, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे. त्या संस्कृतीतलेच आम्ही, त्या कर्तृत्वात आम्ही सामर्थ्याने वाढावं. जे कर्तृत्व आम्हाला आमच्या पूर्वजांनी डोक्यावर सामर्थ्याने टिकवायचं कौतुक द्यावं. विनंती रे दादा, हे संस्कार होते. इतके वाईट नाही रे आपण. वाईट वाटतं ज्या शिवरायांनी प्रत्येक बाईकडं सुरतांची सून नजराणा म्हणून आणली रे. सुरत लुटल्यानंतर जेव्हा सुरतीची लूट झाली, सुरतांची सून नजराणा म्हणून आणली, शिवरायांसमोर उभा केलंय, सांगितलंय, जरा स्पष्ट भाषेत सांगते बरं का, ही बाई तुमच्या ताब्यात आहे, काय करायचं ते करा. काय कौतुक करू माझ्या राजाचं. व्यासपीठ सोडावं, सिंहासन सोडावं, समोर जाऊन उभा राहावं आणि मस्तक हात जोडावे आणि ते मस्तक हातावर टेकून त्या बाईला म्हणावं, आई, हो आई, काय देखणं स्वरूप आहे हो तुमचं. तुमच्यासारखी आमची माय असती तर कदाचित आम्हीही याच्यापेक्षा सुंदर जन्माला आलो असतो. या देखण्या स्वरूपाला दंडवत आहे माझा. काय
आता हे लागलं की नाही मला माहित नाही, पण सांगा गोड आहे. ताकद लक्षात घ्या. माणूस त्याच्या नीतिमत्तेवरनं जाणवला जातो, पावित्र्यता. नाहीतर वासना अशी गोष्ट आहे. छत्रपती शिवराय अरे भल्या भल्यांना लागली. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्या शिलावीला पट्टा. समजू नका हिला थट्टा, भल्या भल्या शिलावीला पट्टा. येडका मदन केवळ पंचनन, धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. येडका मदन 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 केवळ पंचनन, येडका मदन केवळ पंचनन. नजर सांभाळणं इतकं सोपं नाही बरं. अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही. ब्रह्मदेव माहितीये? ब्रह्मदेव उत्पत्ती कोणाची याची? विश्वाची उत्पत्ती कोणाची आहे? ब्रह्मदेवाची. ब्रह्म पिता आहे, पिता नाही, पिता पिता यागळा. बरं इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त अर्धा पुरं आहे का? एकही खात नाही. बर अरे तुमच्या तोंडाकडे बघून कळतो कोण खातं कोण पित ती नाही का रे. आणि काय लेकरांना रे, काय लेकरांना शिकवताय? 8वीचं पोरगा माझ्या समोर मावा चोळीत होतं. म्हणलं लाज वाटते का गाबड्या तुला चडीतला पॅन्टीत तर ये मावा चोळतो. ती मला म्हणलं ए तू कोण? म्हणलं महाराज. ती म्हणला मांडपात. जरा ना कीर्तन म्हणला, ज्ञान नको पाजूळ म्हणला. आपण आपल्या बापाचं ऐकत नाही. झुकेगा नाही साला तू काही चीज का म्हणला. समोरून त्याचा बाप आला, त्यानं चोळीली मावेश म्हणून पटकन मागं घेतली. म्हणलं खरे आत्ताच म्हणला होता ना बापाला घाबरत नाही. म्हणलं बापाला घाबरणाऱ्यातली अवलाद आपण नाही. म्हणलं मग मागं का घेतली? ती म्हणलं की त्यातली अर्धी मागताय म्हणून मागं घेतली. काय वाटतं याचा पोरगा संत होणार आहे? हा नका रे दादा. पुढची पिढी तुमच्या व्यसनामुळे जर बर्बाद होत असेल तर करा विचार या गोष्टीचा. जे व्यसन आयुष्य, भविष्य आणि भूतकाल तीनही काळावर एवढा परिणाम करत असेल तर व्यसनाचा हात सोडलेलाच बरं की रे. हा त्याच्यापासून तर वासना निर्माण होते. तुम्ही म्हणताल व्यसनाचा आणि वासनेचा काय संबंध आहे? युक्त आहार विहार निम्ब इंद्रियाशी सार. तुम्ही जे खाता ना त्याच्या बुद्धीचा परिणाम होतो त्याच्यावर. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगावं अरे वेड्या कुठल्या गोष्टीसवर कुठल्या बेसिसवर माझं अस्तित्व नाकारतोस? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमंडम चतुर्विधम. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो तो विठ्ठल, तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो विश्वेश्वर. म्हणून तर जुन्या बायका स्वयंपाक करताना पहिला घास चुलीला द्यायच्या. खरं एक नाही का माय? स्वयंपाक केला की पहिला घास कुठे? चुलीला म्हणजे अग्नीला. येड्या नव्हत्या त्या बरं का गॅसवाल्या. तुम्ही चपल्या घालू घालू स्वयंपाक करीता नका ग माय. अन्न आहे ते, जगाच्या मालकाचं स्वरूप आहे ते. ते खातानाही पायात चप्पल नसावी. आता हॉटेलमध्ये आपण गेलो की बऱ्यापैकी चप्पल काढतच नाही. चुकीचं आहे. खा हॉटेलमध्ये वेळी कधीतरी खावं लागतं, काहीतरी कारण असतं, पण चप्पल घालून नाही रे. काही नियम पाळत जरे. पुन्हा बोंबलता देवानं माझं वाटोळं केलं. देव काहीच करत नाही. केले कर्म झाले. तुमचं कसं आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. कळलं त्यालाच कळलं. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या तिकडं. विनोद न कळणं, विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. कीर्तन झाल्यावर एक हसत होता. म्हणलं झालं आता का हसतो? ते म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. एवढ्या वेळ करीत काय होता? लेंड नमुने रे. एकतर कीर्तन झाल्यावर उभा राहिला. म्हणला आपल्या गावात हरिभक्त परायण कुमारी शिवलताई पाटील आल्या. त्यांनी काय सुंदर कीर्तन केलं. गाववाल्यातर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं मी आले मी हे मारतो का लोक रे. कळलं त्यालाच कळलं महाराज. लोक आहे रे त्याला कळलं ते नशीब आहे महाराज. विनंती आहे नका रे दादा. काही नियम पाळायचे, काही थोडेफार नियम पाळायचे, नाही करायचं. किती पण पायाला दुखत असेल, खूपत असेल, त्रास होत असेल, तेवढे किती लागतो? तास दीड तास स्वयंपाक करायला. किती माणसांचा असू द्या, तास दीड तास चप्पल नाही घातली तरी चालतंच की. या विषयाकडे तो म्हणला महाराजाला वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे तुला वर्षात होईल. हा वर्षानं महागारी आला. म्हणला भामताय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको. झालं नाही, दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला. म्हणला पक्का भामताय तू,
दोनदा नारळ घेतला, एकदा लिकूड आहे. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत दोनदा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू दोनदाही एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा अर्धा पुरकर किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी सांगते कसं वागल्यावर कसं होईल. भावे विना भक्ती, भक्ती विना बळे विना शक्ती, भावे विना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव भाव बळे आकळे यर विना कळे, करतरी आवळे तैसा हरी, काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. सत्य कळावर आहे दादा, संस्कृती सांभाळता यावी, नाही तर काहीच उभं टाकत नाही. तर विचार करा ना तरुण मंडळी, मरता पळपळ पळता करायचं तेवढं कष्ट करता, पण पदरात काही पडतच नाही की रे, कुठेतरी चुकत असेल की नाही? तुम्ही कष्ट करत नाही असं नाही दादांनो. अरे हा महाराष्ट्र आहे, इथं 80% शेतकरी आहे. शेतकऱ्याची पोरं कष्ट नाही करतील तर कुठं मरतील? बापाची जागीरदारी नाही आहे आमच्या, कष्ट करावंच लागतं इथल्या पोरांना. अरे श्रीमंताच्या 20% अवलादी सोडल्या ना तर सगळे पोरं कष्ट करतात महाराष्ट्रात. सगळेच कुठं वाईट आहेत का? अरे कौतुक आहे, शेतकऱ्याच्या पोराला बापाच्या फाटलेल्या धोत्राची, माईच्या फाटलेल्या पदराची जाण असते. अरे मरत ते दुपारपर्यंत कॉलेज करतो, दुपारनंतर कुठेतरी व्यवसाय करतो, कुठेतरी धंदा टाकतो, छोटा मोठा का होईना. अरे नाहीच काही जमलं, लोकांच्या हाताखाली कामं करतं, कुठेही छोटं कुठेही मोठं, स्वतःच्या कॉलेजची फी स्वतः कमावतं. आणि जेव्हा ते पोरग खुर्चीवर बसून सह्या करतं, त्याच्या फाटक्या शर्टातला बाप जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असतो, ते वैभव असतो त्याच्या घरी. अरे माझा बाप पैशाने गरीब असेल, पण श्रीमंत अवलादीच्या घरी कधी गेलात ना तर तो चहा पाजेल की नाही याची खात्री नाही देऊ शकत तुम्ही. श्रीमंत अवलादीच्या घरी गेलात तर तो चहा पाजेल की नाही याची खात्री देऊ शकत नाही. अरे माझ्या शेतकरी बापाच्या दारात गेलात ना, कुत्र सुद्धा निपाशी पोटी कधी जात नाही, तो सुद्धा पोटभर खाऊनच जातो, एवढी श्रीमंत माझ्या बापाच्या दारात असते. शेतकरी रे तो. म्हणून मला शिवशाहीचं कौतुक आहे. कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का दादा? हा, खुर्चीवर बसलेले द्याल का? उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री द्याल का? बोलत जा बरे. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. हा ना, तुम्हाला वाईट वाटायला असेल, हे न यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोलत जा. तुम्ही जवळ आहे म्हणून तुम्हाला विचारते, बरं तुम्हाला कळतंय म्हणून विचारते. नाही तसं जरा अवघडच असते. माणूस खुर्चीवर बसला की जरा अहंकार येतोच महाराज बरं का, त्या खुर्चीचा काहीतरी फॉल्टच आहे दादा. पण असू द्या, लय खुर्चीवर विश्वास ठेवीत जाऊ नका. हो महाराष्ट्र आहे, इथं 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री आहे महाराज बरं का. हो महाराष्ट्र आहे, इथं 3 दिवस जरी खुर्ची टिकली तरी नशीबच समजायचं महाराज बरं का. कधी राज्यपाल उठल आणि कधी घोषणा करण याची काही गॅरंटी नाही दाद्या. त्याच्यामुळे विनंती आहे, आपलं बोलत जा परमार्थामध्ये बरं का, खुर्चीच्या विश्वासावर लय बसू नका. हा बोलत जा. माय बाप उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री द्याल का? अर्धा भुरकर द्याल का? हे तुम्ही मुदाम करताय का? बोलत नाही असं मुदाम करताय का? तुम्हाला असं वाटतं का तुम्ही मला फसवताय? तुमचं कसं झालंय, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं, एवढा का रे हसतो? कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. नाही तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्या कुणी दगड मरे देवा. काय बोला इथे कोणाचं काय बागेले ज्याचे त्याने अनहित केले. विनंती आपलं आपलं तरी चांगलं आपल्याला कळावं. जो असे जागता धन्य माता पिता तयाचे. ज्याला आपलंच हित कळलं नाही त्याला कुठं काय बोलावं महाराज. ज्याला कळलं त्याचं सामर्थ्य कुणी वर्णन करावं. तयाचा हरिक जगाचा मालक कौतुक करतो दादा. विनंती आहे. अरे आजही आमच्याकडे परिस्थिती वाईट आहे, पण मला कौतुक वाटतं शिवरायाचं, कौतुक वाटतं मला शिवशाहीचं. अरे छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ पडला होता. भीषणता लक्षात घ्या, गांभीर्य लक्षात घ्या माझ्या शब्दांचं.
पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडला होता. तरी कौतुक वाटतं मला रयतेच्या राजाचं, कौतुक वाटतं शिवरायाचं. जोपर्यंत शिवराय जिवंत आहे आणि शिवशाही टिकलेली आहे तोपर्यंत एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. हे वैभव होतं शिवकालाचं. दुष्काळ तेव्हाही पडला पण दुष्काळात सुद्धा शेतकरी जगला. आज सुकाळ आहे, खाणारे बोलतं खात्यात, खाऊन खाऊन ढेरे आल्यात. पण आमचा शेतकरी मात्र काही राहिलं नाही रे दादा. हा, चूक आपलीच आहे बरं, लोकाची नाही. आपल्यालाच घाण सवय 500 आणि 1000वर मतदान करायची. आपण बिले अपेक्षा नाही करायची चांगल्या राज्याची. आपण पैशासाठी असा साहेब केला ज्याला सही सुद्धा येईना, ती अंगठा मारू मारू व्याजार. मास्तर म्हणला साहेब झेंडा वंदन, साहेबाला राष्ट्रगीत पाठ नाही, साहेब ह्या करून उभा राहिला. मास्तर म्हणला झेंड्याची दुरी वाढा, साहेबांना अशी दुरी वडली झेंडा खाली साहेब वर गेला. लोक म्हणले राष्ट्रध्वज चुकलं काय की काय, जगाला बी घेणदेण नाही दादा. काय व्यवस्थापन होतं शिवरायांचं. 17 वर्षाचे शिवराय नुकतं शिक्षण करून पुण्याला परतलेले. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं. विचारलं आऊसाहेब काय जर रडायला, डोळ्यात पाणी दिसतं तुमच्या, वाईट वाटतंय आभास, सांगा काय झालं, का रडताय, कुठं चुकलं आमचं. बाळराजा वाईट वाटतंय, बाळराजा वाईट वाटतंय. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं मी या डोळ्याने, पण ज्या मातीत आई बहीण सुरक्षित नाही, ज्या मातीत शेतकरी राहत नाही, त्या मातीनं कसा 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 साम्राज्याचा विचार करावा. रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यात पोरगी उचलली, तिच्या आबरूची माती केली. आणि आपलाच माणूस, आपल्याच धर्मातला, आपल्याच मातीतला, पण सत्तेमुळं इतका माजला की आई बहीण सुद्धा कळली नाही. बाळराजा आई बहीण सुद्धा कळली नाही. हो, पोरीचा जीव गेला बाळराजा. 17 वर्षाचे शिवराय, तर न बांड पोरग आहे, काय अधिकार आहे, उभा टाकले शिवराय. आणा 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 त्या रांजाच्या पाटलाला उभा करा माझ्या समोर. फार काळ नाही लागला पाहिजे, जसा रांजाचा पाटील दिसला तर पायाची आग मस्तकाला गेली. दिला आदेश, केला नाही मागचा पुढचा विचार. कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल, नाही केला विचार. समोर केला रांजाच्या पाटलाला उभा, आदेश दिला, दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा आणि जिवंत वेशीवर टांगा. येणा जाणाऱ्या प्रत्येकाला कळावं इथं प्रत्येक धर्म जात पंथ कुळ गोत्रातली पोरगी माझ्यासाठी आई बहीण आहे. आणि ज्यांनी तो माझा जरी असला त्याच्यावर वाईट नजर टाकली, हा शिवबा त्याचा रांजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. ही शिवशाही होती. तिथून पुढे हिम्मत नाही झाली कुण्या सत्ताधीशाची पोरीवर वाईट नजर टाकायची. आता आजचा विचार करा. आजच्या स्थितीला जर बलात्कार झाला तर पहिला उचलला जातो, नंतर केस होते, नंतर मुकदमा चालू होतो. असला जहागीरदाराचा तर जमानत सुद्धा होते. आणि केस संपेपर्यंत तोच नसतो. तिथे तसं नव्हतं. जाग्यावर निर्णय होता. ना उचलायचा नाही, ना धरायचा नाही, ना खाऊ पिऊ घालायचा नाही, ना जनावर माजवायचं नाही. ज्या जनावरांना आई बहीण कळून दिली नाही, ज्याला आई बहीण सुरक्षित राखता आली नाही, माझ्या राजानं त्याचा जाग्यावर सरकलम केला. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश होता. म्हणून हिंदवी स्वराज्य होतं ते. आता जे माजलेत ना माणसं फक्त व्यवस्थापनेमुळे. आम्हाला काही घेणं नाही दादा. आम्हाला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गुलगुल साडी, बस. लोकांचं पेट टाका, आपलं भरलं पाहिजे. आपल्यालाही काही घेणं नाही. आपण बी लय प्रामाणिक नाही. छत्रपती शिवरायांच्या विश्वासाने, त्यांच्या सानिध्याने सांगते, आपण पण लय प्रामाणिक नाही. आपण अशी माणसं आहे, आपल्यामुळं रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं. किराणा दुकानदाराचा पीळ सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहितीये गावला इमानदार आहे. ह्यांच्या कुठं नादी लागतात. हे पहिल्यापासून चुकत आलंय. मग आम्ही विचारलं तुकोबांना, यदा कदाचित आम्हाला पांडुरंग आवडतो, काय भाग्य आहे आमचं. तुमचं नाही, धन्य माता पिता माऊलींचं वर्णन आहे. तसं दसेची वाटेनं पाहता वैसेची गावानं घेता, बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानी सर्वज्ञानं वरलं. कस काय वरलं. तुकोबा सांगतात, माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा साधावया. पांडुरंगा, मला जे मिळालंय ते माझं नाही. ज्ञानोबा म्हणतात, मला मिळालंय ज्ञान गुणगम्य, ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. कुणीतरी दिलंय. कुठून आलंय? ज्याला सायंटिफिकली भाषा जनरेटिव्ह जनरेशन म्हणतो आपण.
एका माणसाचं आणि डॉक्टरचं भांडण चालू. म्हणलं काय झालं रे भांडायला मोठ्या मोठ्याने? डॉक्टर म्हणलं बघा ना ताई माणूस मूर्ख आहे. माणसाला म्हणलं काय झालं? अहो तो बघा ना डॉक्टर भामटाय. म्हणलं काय आलं? म्हणलं मी आयुष्यात कधी गोड खाल्लं नाही, नालायक म्हणतो तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे. डॉक्टर म्हणलं आई शपथ आहे ताई, कुठेही जाऊन चेक करा रिपोर्ट मध्ये शुगर निघणार. माणूस म्हणला शक्यच नाही, मी गोड खातच नाही. डॉक्टर म्हणला हाय. माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हाय. माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हाय. माणूस म्हणला कस काय? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला आहे. बरोबर आहे. जेनरेटिक अनुवंशिकता अगदी तसं आहे. आम्हाला भगवंत कळला, आम्हाला हित समजलं. धन्य माता पिता. माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझा पंजा माळकरी. लोक इतकी विचित्र आहेत ना दादा. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. लोकांना प्रसिद्धी दिसते, लोकांना बोललेलं दिसतं, लोकांना वैभव दिसतं, लोकांना पैसा दिसतो, लोकांना कष्ट दिसत नाही. इतकं भंग तोंड घाणे माझं. इतकं विचित्र जग आहे ना. मला नवल वाटतं कधी कधी, डोळ्यात पाणी येतं दादा माझ्या. ही तर वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, पण कीर्तन करणारी नालायक आहे. ही तर उघड्या फिरणाऱ्या हुशार आहेत, पण एखादी पोरगी जर सामर्थ्याने धर्म सांगत असेल तर ती नालायक आहे, ती लेस आहे, वाईट आहे. बोलण्याच्या आधी लोक विचार करत नाही, बोलायच्या आधी विचार करत जा. काय वाटतं? काळमाळ घातली, आज महाराज झाले आणि उद्या पाकिट घेते. 18 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. 18. माझं वय 23 चालू आहे. वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. ही कृपा माझ्या पूर्वजांची आहे. कारण आमच्या घरात कधीच कोणी अधर्माने वागला नाही, कधीच कोणी माळ सोडून जगला नाही, कधीच कोणी गंध लावल्याशिवाय जेवला नाही. त्यांच्या पुण्याईचं फळ आहे. भगवंत तुझ्याविषयी प्रेम, तुझ्याविषयी भाव हा माझा ठेवलेला ठेवा आहे. आता तू मला काय कळलं असता? पांडुरंग अज्ञानी माणूस आहे मी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. प्रारब्ध प्रबळ रे देवा. नाहीतर मला सांगा, 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं. एवढे तपस्वी, एवढे योगी की मेलेला माणूस जिवंत करू शकत होते. ते चांगदेव महाराज 5 वर्षाच्या मुक्ताईच्या चरणावर मस्तक तरी का ठेवतात? ते 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणाला शतशः प्रणाम का करतात? उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. सोपं आहे का दादा? हा, 5 वर्षाच्या मुक्ताई पहिले शिष्य चांगदेव महाराज, ज्यांचं वय 1400. वयाला किंमत नाही रे. ज्ञानाला किंमत आहे, प्रारब्धाला किंमत आहे, परमार्थाला तपश्चर्याला किंमत आहे. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष लागतात का ग माय? बरोबर आहे की नाही माय? एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष लागतात. व्यक्तिमत्व स्त्री लागतं. वयाच्या 16व्या वर्षी स्त्री नसताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, माय झाले. त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय तर. पण हे कुठून तरी आलंय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासे केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. हे तिथून परंपरेचं मिळेलं फळ म्हणजे ज्ञानोबराय. ज्ञानदेवे रचिला. नाहीतर विचार करा, 16व्या वर्षी विश्वातलं सगळ्यात मोठं ज्ञान. 140-160 वर्षापूर्वी आम्हाला कळलं पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. माऊली 750 वर्षापूर्वी सांगतात, मोठं की देहा कृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. काही विज्ञान आहे. चाचूचेनी सांडस आहे, खंडी जपय पाणी राजहंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ. वर्णन आहे माऊलींचं. आर्ट करताय, कॉमर्स करताय, सायन्स करताय, पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करताय, BHS, MBBS, MD करताय, लॉ करताय, ॲग्रिकल्चर करताय, कुठल्याही क्षेत्रात नोकरी करताय, कुठलाही व्यापार करताय, संसार करताय, राजकारण करताय, समाजकारण करताय. अरे काहीच करत नाही. लेख म्हणून सांगते, ज्या दिवशी वाटेल सगळं संपलंय त्या दिवशी ज्ञानेश्वरी हातात घ्या, वैभव पुन्हा मिळेल. विश्वास. उगत जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज मातीत बसत नव्हते. तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आले ना, स्वतःचं आसन टाकावं. 23 वर्षाचे धनी आहात तुम्ही,
असं मातीत बसू नका, आसनावर बसा. छत्रपती सांगायचं तुकोबा संत आहात तुम्ही, जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी मातीत बसू तोपर्यंत आमची माती टिकणार, हा विश्वास या राजाचा आहे म्हणून तुमच्या चरणाशी बसला. बघा ना वैभव, ज्यांना तुकोबा कळले नाही ते छत्रपती होऊ शकणार नाही. ज्यांना तुकोबा कळले तो राजा रयतेच्या मनावर राज्य करणार, हा विश्वास या व्यासपीठाचा ज्याला तुकोबा कळला. तुकोबा कळणं गरजेचं आहे. आणि मग ते तुकोबा सांगतात देवा कळतं रे आम्हाला, फाटकी आहेत आम्ही. आम्ही अरे कुणी जवळ यावं नाही यावं, देवा कोण आहे रे आम्ही. कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, तुकारांचं वर्णन आहे. कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. आम्हाला जमलं असतं का रे देवा, पण आम्हाला आमचं हित कळतं, आम्हाला आमचं चांगलं कळतं, आम्हाला चांगलं कळतं की आमचं चांगलं आमच्यापेक्षा चांगलं त्याला चांगलं कळतं, ह्याच्यातच आमचं चांगलं आहे. कळलं का? सोपं आहे, काय नाही, चांगलं आहे महाराज बरं का. कळतंय काय? मला तुम्हीच सांगा, आपल्यापेक्षा आपलं चांगलं कोणाला चांगलं कळतं? गोमटे ते करा माझे भार ओझे, माझं चांगलं ज्याला चांगलं कळतं तो मला कळावं, याच्यातच माझं चांगलं आहे. अखंड चिंतन. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं? तुकोबा म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं करायची ताकद आहे भजनात. लोक म्हणले काही बोलतात तोंडाला येतं म्हणून महाराज, काय ऐकतो म्हणून काही ऐकवतं. गाढवाचं घोडं होतं का? अर्धा बोरकर गाढवाचं घोडं होतं का? हे आपल्या गावा शेजारी नदी आहे का? अर्धापूरकर नदी आहे का? नदी आहे का? कोणती आहे? काही नाव वगैरे नाही का तिला? बरं पाणी आहे का तिला? आहे का? मरणीत का आहे का? एक काम करा, झाल्यावर मला नेऊन टाका, त्याशिवाय तुमचं गाव खुश होईन असं वाटणं झालंय दादा. निस्ती बसल्या ती, तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. उपकार करताय माझ्यावर? अरे जरा तरी प्रेम, भक्तिप्रेमाविन ज्ञान नको द्यावा रे. विनंती आहे, मी काय तुम्हाला शास्त्र वेद उपनिषद विचारत नाहीये. साधे साधे संसारातले प्रश्न आहेत माझे, त्याची तरी उत्तर द्या की दादा. विनंती आहे रे. आपल्यापेक्षा चांगलं आपलं देवाला कळतं. साधी गोष्ट ना दादा. सांगा, गाढवाचं घोडं होतं का? होतं का? नाही म्हणू नका, मग तुका बरं खोटं बोलतात का? बरं तुम्हाला गाढवाचं घोडं बघायचं का? मी हे ना दाखवते, काळजी करू नका. डोळे झाका, विश्वास ठेवा, डोळे झाका. गाढवाचं घोडं बघायचं ना, डोळे झाका, उघडा. जे दिसलं ते गाढवाचं घोडच आहे. अरे येड्या आम्ही गाढवच आहे. काय अक्कल आहे आम्हाला? 22-23 वर्षाची पोरगी काही एका पायावर भरून तपश्चर्या केली वय वानात जाऊ नाहीच की ग माय. तुमच्या लेकीसारखी लेक आहे, तुमच्या बहिणीसारखी बहीण आहे. फरक फक्त एवढाच आहे, दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, गाथ्याचं वाचन आहे, हरिपाठाचं चिंतन आहे. अरे भक्ती भावाने विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज्ञानी असू द्या, पण अख्खं जग चरणावर नतमस्तक होतंय का? तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक. अशक्य ते शक्य करायची ताकद. अखंड चिंतन तयाचा हरिक. जग कौतुक करतं, यात काय नवलय? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. अरे तुम्ही सत्य जगावं, तुम्ही विश्वाच्या मालकाला मानावं, तुम्ही जगाच्या बापाचं नतमस्तक होऊन भक्ती भावाने चिंतन करावं. अरे जो नीतिमत्तेनं माणूस वागला, जगानं कौतुक करायची गरज नाही, जगाचा मालक त्याचं कौतुक केल्याशिवाय सोडत नाही. लोकांना लय हाऊस असते कौतुक करून घ्यायची. काय काय माणसं निम्यात येऊन मग सांगतात, त्या ताईला सांगा मी कोण आहे, त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्याला उत्तर आहे, भामट्या तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे, तर तू विचार कर तू कोण आहे. कळलं? त्यालाच कळलं महाराज बरं का. कोण आहे सांगायला लागतं.
सांगायला लागत नाही. विचारा बरं तुकोबा, अख्ख्या विश्वाला माहित, ज्ञानोबा विश्वाला माहित, केलं कौतुक. जगाचा मालक करतोय, किती मुख त्याचे, तयाचा हरिक होती जे सात्विक. ज्याला सत्य कळालं ना, जगाचा मालक त्याचं कौतुक करतोय. पण सत्य कळण्यासाठी काहीतरी ठेवा लागतोय. तुकोबा सांगतात, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, ज्या मास जिजाऊंच्या पुढे छत्रपती शहाजीराजांच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा, काय कौतुक करावं जगानं दादा. अरे हा महाराष्ट्र आहे, हे कलियुग आहे. इथं बाप मेला तर बापाच्या बापाचा फोटो घरात असेल सांगता येत नाही. आपल्या आजोबाचा पंजोबाचा फोटो घरात असेल, सांगा 100-150 वर्षापूर्वीच्या माणसांचे फोटो आहेत का तुमच्या घरात? असेल नसेल एखादा ठेवेलही, पण सगळेच ठेवतील अशी खात्री. 350 वर्ष, पावणे 400 वर्षापूर्व झाले इतिहासाला. अरे जिथे बापाचा फोटो घरात लावतील याची खात्री देता येणार नाही. पण त्याच महाराष्ट्रात, या महाराष्ट्राच्या बापाचा चौकात पुतळा माणसाने उभा केला. कर्तृत्व तसं आहे. मूर्ख नाही माणसं, येडे नाही. काहीतरी करावं लागतं रे. धर्म जात पंत मायने राखत नाही दादा. हे महाराष्ट्र हिंदवी स्वराज्य झालं याचं कारण 18 पगड जाती 12 बलुतेदार एकत्र येऊन झालं. छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या एकाच जातीचे राजे नव्हते. हे सामर्थ्याने लक्षात घ्या. हा धर्मभेद बंद करा. कौतुक प्रत्येकाला असावं त्या गोष्टीचं. प्रत्येक जातीच्या माणसानं इथं देह पणाला लावलाय रे. शिवा काशीत नावाचा न्हाव्याचा पोरगा, शिवा काशीत नावाचा न्हाव्याचा पोरगा, 22 वर्षाचं तरुण बांड पोरग मृत्यूच्या पालखीत बसलंय. राजानं विचारावं, शिवा अरे गेलास खरं, पण विचार कर, चुकून जरी मृत्यूच्या हाती लागलास तर तुझ्या घराचं काय होईल? आणि शत्रूच्या हाती लागला तर मृत्यू अटळ आहे रे तुझा. विचार केला नसशील एवढ्या वाईट मरणाने मरशील शिवा. पुन्हा एकदा विचार कर. अरे प्रत्येक मावळा जर असा जीवपणाला लावत राहिला तर मी स्वराज्य कुणासाठी उभा करू? उतर बाळा. ते 22 वर्षाचं नाव्याचं पोरग छत्रपती शिवरायांना सांगताय, राजा काय बोलता व? अव जिंदगाने येऊन ये कसं पण बघितलं बघा म्या. माझी माय म्हणायची शिवराया जगत दिसतोस तो. लय भारी वाटायचं राजा लय भारी वाटायचं. मिशला ताव मारायचो म्या. माझं दिसणं शिवबा राजासारखं. कधी एकदा या डोळ्यानं तुम्हाला बघावं असं वाटत होतं राजा. अव ज्या माणसासाठी एखादा माणूस मेला तर अख्खं जग रडतं या. माणूस मेल्यावर माणसं रडते ती राजा. माणूस मेल्यावर माणसं रडते ती. मी जिवंत असताना माझ्यासाठी हिंदवी वर्षाच्या धण्याच्या डोळ्यात पाणी आलंय. अजून काय पाहिजे राजा? काय सौभाग्य माझं. अव हे पोरग जर तुमचं नाव घेऊन मरत असेल तर याच्यासारखं सौभाग्य दुसरं आहे का? शिवा काशीदानं हसत हसत मृत्यू स्वीकारलाय. काळाला मिठी मारली दादा, काळाला मिठी मारली 22 वर्षाच्या तरण्या बांड पोरानं. मुरारबाजी देशपांडे. अरे शिर वेगळं झालंय, धड आहे फक्त. शीर कलम झालंय, धड आहे फक्त. तरी सुद्धा ते मुरारबाजी देशपांडे त्या दोन्ही हाताने लढत होते. काय माणसं असतील दादा. राजानं बघावं धारातीर्थी पडलेला मुरारबाजी. ज्या पुरंदरच्या लढाईसाठी माझ्या मुरारबाजीचा जीव गेला, किती मावळे असे अजून पणाला लागणार आहेत. गड किल्ले ज्यांच्यासाठी कमवतोय तेच राहिले नाही तर काय करायचं? म्हणून माझ्या राजानं पुरंदरचा तह केला, दिले 21 किल्ले शत्रूला. विचार बघा, मन बघा त्या राजाचं. मृत्यूलाही न घाबरणारा राजा, पण मावळ्याला खर्चटलं तर डोळ्यातनं पाणी यावं. काळालाही न घाबरणारा राजा, पण मावळ्यांच्या घरातल्या दुःखासाठी डसा डसा रडावा. माझ्या राजानं सांगावं, आऊसाहेब अहो गेलेले गड किल्ले पुन्हा आणेल हा विश्वास
विश्वास देतो, पण गड किल्ल्यासाठी मावळा गेला तर पुन्हा आणता येणार नाही आऊसाहेब. या मावळ्यांसाठी गड किल्ले आहेत, या गड किल्ल्यांसाठी मावळे नाहीत माऊसाहेब. काय मोठं म्हणतो राजाचं त्या तयाचा हरिक याचं कौतुक देव करणार तरी कसं नाही दादा, करणारच ना. माणूस नीतिवान आहे ना दादा. अरे जो खरा जगतो ना देव त्याचं राखतोच. किती उदाहरणं सांगू. 27 दिवस जगाच्या मालकानं चोकोबराच्या बायकोचं बाळंतपण केलं. 36 वर्ष विश्वाचा बाप नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहत होता. 7 वर्षाची जनाई दळण दळायची, भाकरी माझा पांडुरंग थापायचा. 5 वर्षाची मुक्ताई विश्वाकडे याचना करायची, जगाचा मालक सगळं पुरवायचा. सखूबाईसाठी देव सकू झाला, जिजाईचा काटा पांडुरंगानं काढला. तुकोबराचा संसार विश्वाच्या मालकानं सांभाळला. ज्यांनी ब्रह्माला घडवावं तो माझा पांडुरंग तेरमध्ये मातीमध्ये हात घालून मडकी घडवायचा. किती करावं देवानं माझ्या. नाही लाज धरीत तयाचा हरिक वाटे देवा. फक्त याच्यासाठी सत्य कळलं पाहिजे. आणि या जगात सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. अखंड चिंतन काय देत नाही देवाचं नाव सांगा. काय पाहिजे घेऊन बघा, ज्ञानेश्वरी वाचून बघा, त्याच्याशिवाय कळणार नाही दादा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबरायांना तुम्ही कळू द्या माझ्या ज्ञानोबरायांना. चहू वेदी जाणं साही शास्त्री कारण, आटराही पुराण गाते. सगळ्यांचा अर्थ एकच आहे, विठ्ठल राम कृष्ण शिव, सगळ्याचा अर्थ एकच आहे, भेद नाही बरं. म्हणून तर वारकरी संप्रदायात 24च्या 24 अवताराचे अभंग तुम्हाला सापडतील. किती अवतार झाले देवाचे? 24च्या 24 अवताराचे अभंग सापडतील. कारण आम्हाला माहित आहे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. देवात फरक नाही ना, भक्तात आणि देवात फरक आहे. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. देव तू संत देवते संत निमित्त त्या फरक काहीच नाही. विश्वाच्या मालकाचे स्वरूप आहेत सगळे. स्वतःची ओळख करायला शिका, काही लागत नाही दादा. काय लागतं रे आजची पिढी? 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या राजानं विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली काम करतो, मी माझं साम्राज्य कसं उभं करणार आहे, कसं जगणार आहे, अरे कसं जगवणार आहे? विश्वास होता या मातीवर, विश्वास होता आई भवानीवर. त्या छत्रपती शिवरायांनी छोटभर अरे 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ, मुठभर मावळं हातात घेतलं आणि 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे दादा मुलं मुलींना. तुम्ही कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, अरे कसं राहिलं पाहिजे. आम्हाला वडापाव तुटना हा ना, पाणीपुरी सुद्धा फोडून खातो का, आता जनावराचं तोंड वासत नाही. आरएमडी खाऊ खाऊ दबलोय ना. 76 वर्षाचे शेलार मामा होते. 76 76 वर्षाचे शेलार मामा एका हातानं 10 शत्रू मारायचे. 76व्या वर्षी 22-23 आहे आमचं. कोलन तेवढ्या खाईन, एखादा वाराचा झोका आला तर तरी म्हणतो मायातलं दम आहे. अरे दम असू तर दी. अरे नसल मनगटात ताकद तर हरकत नाही, फक्त विचारात ताकद असावी. मनगट सुद्धा वाकवायची ताकद निर्माण होते फक्त विचारात. हे ताकदीनं उभं नाही टाकलं, हे विचारांनी उभं टाकलं हिंदवी स्वराज्य. ताकद कमीच होती आपल्याकडं, पण ज्ञानी होते दादा. काय लागतं रे पोरांना? आपलं हिंदवी स्वराज्य उभं करायला काय लागतं? आपलं साम्राज्य उभं करायला काय लागतं? मोठं व्हायला काही लागत नाही. आमच्या वर्गात एक पोरग आहे गुरुजी, आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, सरांनी त्याला उभा करायला एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड इथे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला केस देणार कोण? बरं दिली तर तू लढणार कशी? तो म्हणला ततलं बोलू नका. कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? बर चल, एखाद्याला आली किंवा तुला दिली बी केस, तू बोलणार कसा, लढणार कसा? तो म्हणला कती बी लढल. कती लढल? होय वकील साहेब, ज्याला बोलताच येईल ना तो कसा लढल? लढल तर लढल. तो म्हणला ततलं ततलं. मास्तर म्हणलाय वकिली सोड, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही.
अरे 4 शब्द तुला फुटत नाही, वक्तृत्व तुझं प्रबळ नाही, बोलता तुला येत नाही आणि लागला ज्ञानाच्या गोष्टी शिकवायला लागला, तुझं तोंड नीट नाही येड्या, तू काय आयुष्यात करू शकणार नाही, तू जिंदगीत मोठा होऊ शकत नाही विश्वास देतो. आणि जर तू आयुष्यात काही करून दाखवलं ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पाया घालून जाणार. सरांनी अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं बरं का. आजची पिढी जग ग्राह्य धरत आहे, यांना वाटतं मराठी आहे, याला व्यापार जमणार नाही, शेतकऱ्याचा आहे हा मोठा होणार नाही. अरे डोकं नाही, गावात बोंबलत फिरतं, याला राजकारण जमणार नाही. जेव्हा अख्खं जग हारायची वाट बघतात तेव्हा जिंकून दाखवावं, त्या जिंकण्यात मजा आहे. जेव्हा जगाला वाटतं याला जमणार नाही, पण त्याला जिद्दी लागतो. आम्हाला नाक कापलं तरी ये झाले म्हणते ती आमची पोरं निर्लज्ज झाली, यांना काही जिद्द विद्द नाही. आमची पोरं कशीत माहिती आहे का, एका म्हातारी समोरचा पिरू एका तरण्या बाण पोरांना चोरला आणि पळायला लागला. म्हातारी त्याला वाटलं म्हातारी अशी माझ्या मागं किती पाळणार आहे, पण म्हातारी किर्लोस्कर कंपनीची होती. म्हातारीने बी भलता पार्लेजी खाल्ला होता महाराज, असा पदर खावला, असा जी त्याच्या मागं लागली, भर बाजारात तरणा बाण पोरगा धरला, मार 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 मारला, तरी ह्या नालायकानं पिरू दिलाच नाही. शेजारचा एक म्हणला लाज वाटते का रे तुला, हातपाय ताण शाबूतच तुझे, कमवायचे 10-5 रुपये खायचा पिरू, असा निर्लज्जापेक्षा मार खायला तुला काहीच वाटत नाही का. ती म्हणला मला काय वाटायचं, माझं काय गेलं. मारून मारून म्हातारीच्या चपलीचे 2 भाग झालते कोल्हापुरीचे. ते म्हणलं माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली, पण येड्या तुला मारून तुटली. इतक्या निर्लज्जाला ज्ञान सांगण्यात मजा. स्वाभिमान अपमान सहन करायला शिकायचं नाही. बहीण आहे म्हणून सांगते, अपमान बिलकुल सहन करायचा नाही. व्यासपीठावर सांगते, जर अपमान सहन झाला असता ज्ञानेश्वरी झाली नसती, जर अपमान सहन केला असता गाथा झाला नसता, जर अपमान सहन केला असता महाभारत झालं नसतं, जर अपमान सहन केला असता रामायण घडलं नसतं, जर अपमान सहन केला असता हिंदवी स्वराज्य उभा टाकलं नसतं. अपमान सहन करू नका. अपमानाचा बदला सन्मानानंच घ्यायचा. ज्यानं आपला अपमान केलाय त्यानं सन्मान केला पाहिजे, एवढी जिद्द आपल्या हृदयात असली पाहिजे तर जगण्यात मजा आहे. अरे सळसळ तर रक्त आहे दादा, कसं निर्लज्जासारखं वागावं. क्वाटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी आहे का रे. हा कष्ट करा, मोठे व्हा, बिंदास्त राजकारण करा, पण स्वतःच्या पायावर. तुमची स्वतःची काहीतरी ओळख पाहिजे. तुम्हाला कुणाच्या नावाखाली नाही नाव घेतलं पाहिजे, तुमचं नाव स्वतः घेतलं पाहिजे की या माणसामुळे त्या माणसाची इज्जत आहे, असं राजकारण करा. विनंती आहे माझी, सगळं करा पण स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. आता दिवस इतके घाण येतील ना, हे जग विश्वास ठेवायच्या लायकीचं नाही दादा. हा आणि राजकारणाचं म्हणाल तर किती पक्ष झाले हे आपल्याला बी सांगता येईना. आता कार्यकर्ताच मी याला नेमकं खाल्लो कुणाचं गेलो कुणाला. हा ना, आपल्यात भांडण आहेत रे, वर सगळी मजा आहे, आपणच मारायला लागलोय. रयतेचं तसं नव्हतं, हिंदवी स्वराज्य तसं नव्हतं. राजा तेवढा पवित्र होता. माणसं देहपणाला लावायची कारण विश्वास होता. जग इकडचं तिकडं होईल पण राजा आमच्याशी गद्दारी करणार नाही, या विश्वासावर हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. तसा या महाराष्ट्रात विश्वास ठेवायची माणसं राहिली, त्याच्यामुळं विनंती आपलं साम्राज्य उभं करा. हा मोठे वारकरी असलं म्हणून काय झालं, टाईटच राहायचं. जगाचा बाप आपला बाप आहे, पंढरीचा राजा आहे, द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, त्याची लेकरं आहे आपण. येड्या गाबळ्यावानी राहायचं नाही, हे जग आहे बाबा. इथं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपणार नाही, पण ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतच. आता ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली वैरे संभळी. जरा विचार करीत जा ना. हे जग दिखाव्याचं आहे दादा. इथं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. हे जग आहे बाबा. इथं देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. खरं आहे का खोटे? टाकल्यावरची केस काढून टाकल्यावर केस आहे ना तरी तिरुपतीला मरत. पंढरपूर महाराष्ट्रात आहे पण खपत नाही, तिकडं त्याला पटत नाही. अरे मग तेवढं वैभव पंढरपुरात निर्माण करणं कर्तव्य आपलं ना. तिकडं पाळण्यापेक्षा आपलं वाढवा. देव सगळा एकच आहे, फरक नाहीये.
आपण आपलं वैभव आपल्याला वाढवता आलं पाहिजे. आपले सप्ते आपल्या जयंत्या दणक्यातच झाल्या पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे ताकद. विनंती आहे म्हणून मोठे व्हा. पैसा कमवा बिंदास्त. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. अर्थ म्हणजे पैसा. पुरुषार्थाचं म्हणजे माणसाचं लक्षण आहे. मोठेपणाचं लक्षण आहे अर्थ कमवणं. कमवायचाच पैसा. काही होत नाही जगात या पैशाशिवाय. कीर्तन वगैरे लांबची गोष्ट आहे. कीर्तनकार सुद्धा पाकिटावरच येतो हेही लक्षात घ्या. पैसा लागतोच जगात महाराज बरं का. आणि एखादा कीर्तनकार जर बिना पैशाचा कीर्तन करत असेल तर लोक बोलवीत नाहीत हे बी खरंच आहे. लोक इथं जी महाराज जास्त पैसे घेतो ती हुशार आहे. त्याच्यामुळं हाय काही करायची नाही. बिंदास कमवायचा. जोडून या धन उत्तम उदास विचार विवेच करे. कष्ट आहे ना आपला घाबरायचं नाही. भीक मागून खाण्यापेक्षा स्वाभिमानानं खाल्लेलं परवडतंय. स्वाभिमानाची शिळी भाकरी लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा जास्त समाधान देते आणि सुखाची झोप देते हे व्यासपीठावर सांगते. म्हणून स्वाभिमानाची शिळी भाकरीच परवडते. या विषयाकडे मास्तर म्हणला पोराला, जागेवर आले का तुम्ही जागेवर आले का? फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असते. गाव तर सोडायची नसते महाराज. मास्तर म्हणला पोराला, जमणार नाही तुला. पोरगा म्हणला, थांडाल ते थलतो, सांगाल ते करतो. ते आता बोबड आहे ना ते महाराज. ते म्हणला थांडाल ते थलतो. मास्तर म्हणला, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे. पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या तू मास्तर नोकरी सोडणार तुझ्या पाया खालून जाणार. पोरगा जिद्दी होता. एक लेक्चर म्हणजे अर्धा तासाचं. अर्ध्या तासात किती ग्रंथ विकायचा? कमीत कमी एक. अर्ध्या तासाने पोरगा कॉलेजमध्ये आला. वर्गात उभा टाकला. सरांनी उभा केला. करे विकले का ग्रंथ? त्याने खाली मान घातली. सर म्हणला, माहीत होतं तुला जमणार नाही. पोरगा म्हणला, थदले ऐकले. थल सगळे ऐकले. तुम्ही एक थांबीतला, मी थदले ऐकले. सर म्हणले, अर्ध्या तासात 20 रामायणाचे ग्रंथ याने विकली. कस काय? लय थोपय म्हणलं. थल प्रत्येकात थमोल जायतो, त्याला थांदायतो. हे बदा हे लामायण, हे बदा हे लामायण तुम्ही देता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले, ह्याच्यापासून शिता ऐकण्यापेक्षा घेतली ना मला. लोक म्हणले, देन होय पुढं तुझ्याकडनं रामायण ऐकायचं परवडणार. ताकद लक्षात घ्या. विकनेसला स्ट्रेंथ बनवा. ज्याला विकनेसला स्ट्रेंथ बनवाली ना, गणिमी कावा त्यालाच म्हणायचं रे. काय लागतं? शार्पनेस पाहिजे फक्त डोक्याकडे. टेक्निक पाहिजे. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला अगदी तसं व्हायचं रे पोरांनो. उभे टाका. हा मोठे व्हा. विनंती या बहिणीच्या चरणावर. मस्त काय ज्याच्या खिशात पैसा, ज्याच्या नावात प्रसिद्धी, अख्खं जग मागं फिरतं फिरतं. ज्याच्या खिशात पैसा नाही, नावात प्रसिद्धी नाही, घरचे सुद्धा खात. वाईट वेळ आल्यावर कुणी कुणाचं नसतं. कोरोनात कळलं नाही का? काय पैशांना तरी केलं. करोडपती नवरा पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. मग नवरा मग त्या एकाच कुटीला होता. पण कोरोनात मजा लय आली. मित्र म्हणते 2-3 वर्षात एकदा आलंच पाहिजे. एवढीच देवाची किंमत कळते महाराज. लकी लोकांना लय मजा आली. काय चांगलं झालं काय वाईट झालं काही माहित नाही मला, पण एक गोष्ट लईच चांगली झाली. ती म्हणजे चांगलं काय झालं, नकटे सुद्धा पुरी खपल्या. चांगल्या तर लग्न करून गेल्या याच्यात काही वादच नाही. चिचुक्या इतकं नाक. ती बी फुलाच्या गाडीत हसत हसत गेली. याला सकाळी कळलं, हिला नाकच नाही. रात्री मास्क मुळे कळलंच नाही. मजा आली महाराज. असं दे रे, तेवढीच देवाची किंमत कळते मी का. एक साधा प्रश्न विचारतोय. कोरोनाच्या काळात कोरोनाचा विषाणू दिसला डाळकरी नाही. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे. अनुभव आहे. एवढे मेले. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे. मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवून बघा. देव तारल्याशिवाय सोडत नाही. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा अखंड चिंतन. ज्या मुखात त्याचं नाव आहे ना, विश्वाचा मालक, त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडत.
म्हणून आम्ही जगाच्या मालकाला विनंती करतो, देवा आम्हाला एवढंच हित कळावं की तुझ्यात आमचं हित आहे. ज्याला तू कळाला त्याला हिताला जागा राहता आलं, आणि ज्याला जागा राहता आलं त्यांना त्याची काळजी करायची गरज नाही. घालून या भार राहिलो निर्विले संती, मागे पुढे उभा आहे आली आघात. कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाट देवा. सात्विक म्हणजे त्याने उपकार करावे पण उपकार ठेवू नये, तो सात्विक आहे. ज्याला करता येत आहे पण ज्याने कधी उपकार ठेवला नाही ते संत सात्विक आहेत. ज्याला मुलगा असून तर मुलगी याचा फरक नाही, पण ज्याला सात्विकता कर्म कळतंय तो सात्विक आहे. आणि जो सात्विक आहे तो सात्विक आहे हे ओळखायचं असेल तर अखंड चिंतन, कारण ज्याच्या मुखात विठोबाचं चिंतन आहे तो सात्विक आहे. जगाच्या मालकाचं नाव आहे कसंही घ्या, नाही तयावीनं भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. जगाच्या मालकाचं नाव आहे. मला सांगा, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो का नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेल्यावर पिऊन बघा, सकाळीपर्यंत कळतंय. मध आहे तो गोड लागणारच आहे, विष आहे ते मारणारच आहे. भगवंताचं नाव आहे ते कसंही घेतलं तरी पुण्य देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे. उच्चारणी अनंत पाप राशतील लयासी क्षण मात्र. काळजी करू नका. नाही हरिपाठ जमला, नाही गाथा जमला, काही हरकत. जसं जमेल तसं काळा वेळ नाम उच्चारिता आसोनी संसारी किंवा देवाची हे द्वारी. तुम्ही कुठेही म्हणा पण हरिमुखे जसं जमल तसं, जिथं जमल तिथं म्हणा पण देवाचं नाम. भजन भजन कसंही का गोड आहे. जुनी भजन होती बघा. लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई. कस पान फेडू कस उतरा, तुझ्या रूप काढा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा जन्मभरी सेवा तुझ्या बाबुलांची, जन्मभरी सेवा तुझ्या बाबुलांची. माहुलीत मूर्ती विठ्ठलाची, माहुलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्याचा राहिलेल्या दोन चार मनाचा तेवढा संसार सुखाचा होईल. माय बाप पाबुले चालती, पाबुले चालती दुखी संसाराची, दुखी संसाराची. किती गोड आवाज आहे ग, कशाला भांडत ग असं गोड गायलं, काय गरज आहे ग. पाऊले चालती
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कणा वाजवितो बासरी कणा वाजवी बासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव गोकुळ माझं गाव राधे चल अर्ध परत कीर्तने मरते मंडपाकडं राधे चल माझ्या गावाला जाऊ त्यांच्या काही एकट्याच आहे तुम्हाला देव कोप होतो का सोसत नाही हा पाटे तर म्हणा भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी तुम्हीच म्हणा धनी मलाही दाखवाना धनी मलाही दाखवाना तिथं नांदत श्री हरी तिला दाखव पंढरी तिथं नांदत श्री हरी चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल ऋतुला पायी कांदा या आयड वाटा अजून गवळून होता नंदाचा कारटा होता जोडीला गोडवा थोडाच असतो महाराज आणि थोडा असतो तोच गोडवा असतो महाराज पण ह्या भजनातली माझ्या कचकच कांद्याला कधीच कळणार नाही त्या आयुष्यभर तुझ्यासाठीच गेले रे बाबा अरे जेवढे गेले तेवढे तुझ्यासाठीच गेले पण गेले ते सुद्धा म्हणले असतील आम्ही कशामुळं गेले ह्यांना तर काय आमची कदर नाही सोपं नाही रे विठोबाचं चिंतन मुखात असून सत्याने जगता यावं तेच विठोबाचं चिंतन हे हित ज्याला कळावं कौतुक काय करावं दादा काय कौतुक करावं उगाच शिवजयंती महाराष्ट्रात नवे अख्ख्या जगात एवढ्या आत्मीयतेनं साजरी केली जात नाही आणि का करू नये गौरव आहे आमचा जयंती म्हणजे गौरव आहे आमचा जयंती म्हणजे स्वाभिमान आहे आमचा जयंती म्हणजे पावती आहे आमच्या कष्टाची जयंती म्हणजे पावती आहे आमच्या कर्तृत्वाची आमच्या धैर्याची आमच्या शौर्याची हे पावती आमच्या मातीच्या पावित्र्यतेची काय जयंती वाघाच्या जातीची बोलादी छातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची बोलादी छातीची जगात वैभवशाली कुणी म्हणले एकदा करता दोनदा करता तीनदा करता चारदा करता अरे आयुष्यभर केलं तरी पांग फिटणार नाही माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली ज्या राजानं आई बहिणीचा स्वाभिमान टिकवला या मातीचं शौर्य टिकवलं या मंदिराची पावित्रता टिकवली ज्या राजानं दारातली तुळस जगवली ज्या राजानं धर्म शिकवला ज्या राजानं सर्व जाती धर्म एकत्रित करून हिंदवी स्वराज्य उभा केलं मुठभर मावळ्या हातात माझी मुरारबाजी तानाजी असाची सूर्याची कोणाची फुलाची फरजन ननाची संताची मोरोची बहिरची मोरे घोरपडे मध्ये निंबाळकर बांधलकर जेधे वयाच्या 14 वर्ष मासाहेबांनी स्वराज्याचं माळकरू हातात दिलं बरं का वयाच्या 14व्या वर्षी
पुण्याच्या नैऋत्य सासणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली वयाच्या 14व्या वर्षी. वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला. बरं का तरुण मंडळी, बरं का माय, माझ्या राजानं वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला. ज्या गड किल्ल्याचं नाव होतं तोरणा. कशी त्रिकाल चमकत होती त्यांच्या तलवारीची पाती, कशी त्रिकाल चमकत होती त्यांच्या तलवारीची पाती. नाव ऐकून छत्रपती वाट्या सैतानाला भीती, नाव ऐकून छत्रपती वाट्या सैतानाला भीती. राजाच्या छातीत मराठी मातीत रयत सुखात ढाल, राजाच्या छातीत मराठी मातीत रयत सुखात ढाली. माझ्या देवाची, माझ्या राजांची, माझ्या बापाची जयंती, शिवरायांची जयंती, राजाची जयंती, शिवरायांची जयंती. ज्याला जय म्हणून वाटलं नाही तुम्ही घरी जाऊन पिटवून घ्या. जगू नका का. राज नसतं ना काही एवढ्या ताटपरीनं तुमची पोरगी बोलते. दादा कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती, विचारावं लागलं असतं. जहापना जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. उसाच्या दांडक्यानं मारला असता आपल्याला. कीर्तन करतो रे. कौतुक है. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही त्याचं नशाही त्याचं जाण आहे रे. पण त्याला माणूस जागा लागतो जाण असायला. जे जागलं नाही ना, आता जागा, आता जागा, आता जागा, जागा, आता जागा, आता जागा रे भागीनो 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 जागा. चोरी निजल्या निजल्या नावाची भागा, चोरी निजल्या निजल्या, निजल्या 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 निजल्या, चोरी निजल्या निजल्या नावाची भागा. आता जागा, आता जागा, जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भागीनो 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 जागा, आता जागा रे भागीनो. जागायचं म्हणजे करायचं काय? अखंड चिंतन. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. लोक तर काही जागत नाही देवा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. तुम्हीच बघा जरा एकदा. पुढा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, झाला ऋणोदय सरळी निद्रेची वेळा.
सरलेली दरीची वेळा उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला 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 वैष्णवांचा मेळा वैष्णवांचा मेळा गरुडापायी दाटला वैष्णवांचा मेळा गरुडापायी दाटला गरुडाचा पाय गरुडाचा पाय देवी वेळा वेळा लोई वेळा वेळा लोई देवी वेळो वेळा लोई वेग वेगाना वाटतो हरी आना वाटतो हरी वेगाना वाटतो हरी आना वाटतो हरी भाग्य मायवा कैसी लागली झोप झोप उठा की जे मायवा कैसी लागली झोप झोप हुजूर जागोनिया एवढी चुकवा हुजूर जागोनिया एवढी चुकवा अरे जग गुतलाय ना चुकलं पाहिजे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवगा अवगा धागड़ तिंगा ग अवगा धागड़ तिंगा अवगा धागड़ तिंगा धागड़ तिंगा धागड़ तिंगा अवगा धागड़ तिंगा अवगा धागड़ तिंगा अवगा धागड़ तिंगा तुम्ही राम रंगी रंगा तुम्ही राम रंगी रंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा अवगा अवगा धागड़ पिंगा अवगा धागड़ पिंगा अवगा धागड़ पिंगा अवगा धागड़ पिंगा धागड़ पिंगा धागड़ पिंगा आयुष्य निस्ता धिंगाणा म्हणून विनंती अखंड चिंतन ज्याला हे कळलं ना तयाचा हरिक ते देवा जग त्याचं रक्षण करतो जगाचा मालक त्याचं रक्षण करतो द्वारकेचा राणा पांडवारे तुम्ही काळजी करू नका याचा अर्थ माळ घातली गण लावला की सगळं होतं असं नाही बरं उद्देवेन ही सिद्ध्यंती कार्याणी मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जात नाही सिंह झोपलाय आणि हरणाला लय माया आली आणि ती म्हणलं बाय तो भुक्यातला असं तोंडवास मी तुझ्या तोंडात जातो होईन का असं नाही अगदी तसं कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही जगाचाही कष्ट तुम्ही करावं तुमच्या कष्टाला यश जगाचा तुम्ही थोडं करावं तो अजून तुम्हाला बळ देईल पण तुम्ही 4 पावलं तरी चलावं रे पंढरपूर कुठे मी उभा आहे त्याच्या कुठे दिशा दिशा कुठं इकडे आहे का इकडे ठीक आहे पंढरपूरला गेलते का मरायच्या आधी जा पंढरपूर हा इकडं पंढरपूर आहे मग काय करायचं आमच्या गावून जावं लागतं तुम्हाला पंढरपूरला जायला पंढरपूर इकडे आहे इकडे तोंड करायचं आणि 3 पावलं चालायचे किती 3 पंढरपुराकडे 3 पावलं चालले ना आत्मेतेनं प्रेमाने भक्तिभावाने पंढरीचा नाथ तुमच्या घराकडे 47 पावलं चालतो इतकं मन मोठं विठ्ठलाचं तुम्ही 3 चालणं गरजेचं आहे तुम्ही थोडं करा त्या थोड्याचं मोठं देव करेल पण तुम्ही करायची नीतिमत्ता काही लागत नाही रे अटल बिहारी वाजपेयींची सुंदर कविता ज्यामध्ये दृष्टांत आहे एका जंगलाला आग लागलेली असते हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवाय निघते विजन का लोक हसतात चांगलं काय करायला लागलं की लोक हसतातच आता एवढा जरी सार्वजनिक शिवजन्मोत्सव एवढ्या सुंदर गायक वादक टाळकरी पकवाजे संयोजक आयोजक एवढा जरी सुंदर केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं 2-4 तरी खौट बोलणारच ती म्हणणार हा त्याचं काय असतंय पैशाचा माज आहे भलती आहे माजटलेली त्याचं काय असतंय पैसा असल्यावर काय बी होत आहे अरे पण येड्या पैसा असल्यावर काय बी होतंय कळतंय का कळलं त्यालाच कळलं हा ना शाहरुख खानकडे काय पैसा नव्हता का पण त्याच्या पोराला जमानत भेटत नव्हती
कारण पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरागत होती. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. आणि आम्ही त्यांना आयडल मानतो. इट इज माय हिरो. अरे हिरो कोण असावा? मातीसाठी झिजणारा, धर्मासाठी मरणारा तो हिरो असावा. संत. या विषयाकडे विनंती आहे. नका रे, लई सुंदर मातीत जन्माला आलो. 2-3 गोष्टी सांगते दादा, 2-3 गोष्टी सांगते ताई. वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून मिळतं तरी काय. अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी मुलगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्ही असाल या कलियुगातले शिवराय. माय अगं कशी असावी लेख. गेली ना कॉलेजला तर विश्वास असावा आईला, ही कधी चुकणार नाही आणि कोणाचा अन्याय सहन करणार नाही, हे कोणाकडे बघणार नाही. आणि जो हिच्याकडे बघल त्याचे पाय तोडून त्याच्या हातात ठेवणार इतकी ताकद माझ्या लेकीत आहे. अशी पोरगी असेल. अगं माणसात नजरेला नजर लावणारी पण घरात नम्रतेनं जगणारी अशी पोरगी असावी. अगं ज्या जिजाऊनं आई बहिणीसाठी आपला देह पणाला लावला. अहो ज्या द्रौपदीच्या फक्त आणि फक्त अवहेलनेमुळे विश्वातलं सगळ्यात मोठं महाभारत घडलं. ह्या शिकणाऱ्या पोरी आम्ही आमच्या महाराष्ट्रात लव जिहाद घडावा. आमच्या महाराष्ट्रात पोरींनी प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लावावा. अगं कशा असाव्या आमच्या पोरी? रणरागिणी असाव्या. आमच्या पोरी जिजाई असाव्या, रमाई असाव्या, अहिल्याबाई असाव्या. आमच्या पोरी सावित्रीबाई असाव्या. आमच्या पोरी मुक्ताई, जनाई, सखूबाई, कान्होपात्रा असाव्या. अगं आमच्या पोरी चांगदेवाला सुद्धा नतमस्तक करायला लावणाऱ्या मुक्ताई असाव्या. आमच्या पोरी सामर्थ्यवंत असाव्या. अशा असाव्या आमच्या अशा पोरी असाव्या ग. अहो एक सात्विक पोरगा जन्माला आला 21 कुळाचा उद्धार होतो. पण सात्विक मुलगी जन्माला आली 42 कुळाचा उद्धार होतो. 21 माहेरचे 21 ताकद जास्त आहे ग माय आपल्यात. योग्य वापरता टिकवता आली पाहिजे. काही नसतं ग राहणीमानावर. पोरगी दिसण्यावर पोरीचं कर्तृत्व चांगलं असावं. कोण खातं कशी दिसते? काही घेणं नसतं जगाला दिसण्याहून. कर्तृत्व, बोलणं, वागणं चांगलं असावं दादा. आनंदीबाई जोशी या भारतातली पहिल्या महिला डॉक्टर. नवऱ्याचा हट्टा बाई तो डॉक्टर व्हायचा आहे. भारतामध्ये फॅसिलिटी नाही मेडिकल एज्युकेशन घ्यायला इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये पाठवलाय. इंग्लंड युनिव्हर्सिटी सांगतेय जर आमच्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती. काय धर्म? ख्रिश्चन. काय संस्कृती? गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय आणि मग कॉलेज. अर्धे नागडे व्हायचं आणि मग कॉलेजला यायचं. आनंदबाई म्हणल्या का हो माझ्या 9वारीत डॉक्टर होत नाही का? होऊन दाखवते. खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर 9वारी, खांद्यावर पदर, कपाला कुंकू. अरे फक्त धर्म जपला, संस्कृती जपली म्हणून या इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीनं फरशीवर बसवलं. सगळे पोरं बेंचवर, आनंदीबाई फरशीवर. का फिरतात 9वारीत, लावतात कुंकू. हे आमच्या कॉलेजला शोभत नाही म्हणून खाली बसवायचं. खाली बसून शिक्षण घ्यावं. पण 9वारी सोडली नाही, संस्कृती सोडली नाही. खांद्यावर पदर ठेवला, कपाला कुंकू लावलं, हातात बांगड्या घातल्या, गळ्यात डोरलं घातलं आणि या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर होऊन दाखवलं आनंदीबाई जोशी. 22-23 वर्षाचं वय होतं तेव्हा त्यांचं. हे शिकावं आमच्या पोरींनी. संस्कृती टिकवली तर इतिहास घडतो. ऑकवर्ड, अनकम्फर्टेबल हे शब्द नसावे पोरींच्या आयुष्यात. ऍडजस्टमेंट करावीच लागते आयुष्यात. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी ऑफ लाईफ. ही पॉलिसी आहे, हे जगण्याचं तंत्र आहे. ऍडजस्टमेंट करावं. गयात नम्रता असण्यात काही चुकीचं नाही आहे. आपल्या माणसांसाठी नम्रता असावी, आपल्या धर्मासाठी नम्रता असावी. नाही काय ताकद लक्षात घ्या या विषयाकडे. मग लोक म्हणले चिमणीला, जागेवर आले का तुम्ही? बरं झालं आले महाराज बरं का. लोक म्हणले चिमणीला अक्कल आहे का तुला? एवढूसा जीव का तुझा? लोक मलाही म्हणतात तीच बरंच आहे ग, लईच बोलती. जीवर असतं का महाराज? लोक म्हणले एवढूसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही. पण जेव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. माझं एक छोटं पाऊल जर इतिहास बदलायची ताकद ठेवतं, संस्कृती वाढवायची ताकद ठेवतं तर काय करू नये? तयाचा हरिक जगाचा मालक कौतुक करतो दादा. म्हणून बरावं मी भजन नाही मागं सरावं. एज्युकेटेड लक्षण नाहीये भजन न करणं. सगळ्यात निर्लज्ज गोष्ट आहे भजन न करणं. सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट आहे देव न कळणं. म्हणून विनंती आहे, काही नाही जमलं तेवढं तरी जामोकी निदान तो खूप बरा आहे, त्याची सेवा करायची इच्छितात. फक्त भजन दोन्ही हात वर करा प्रेमाने.
राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 राम, राम राम जय सीताराम, राम 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 राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम सियावर रामचंद्र की खाली कोणी घ्यायला सांगितले, मी नाही तुम्हाला सांगितले. खाली कोणी घ्यायला सांगितले? हा? जाऊ द्या, तुम्ही काय काय बसले का? बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकाय आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. खरंय, तुमचंच खरंय. असू द्या असू द्या, कसे का होईना आले हे महत्वाचे. दादा कौतुक आहे रे, येणं महत्वाचं आहे. तुमच्या लेकीसारखी लेक आहे, तुमच्या बहिणीसारखी बहीण आहे, फरक काहीच नाही रे, फक्त मुखात नाम आहे, बस काही नाही. कौतुक आहे. हा सार्वजनिक शिवजन्मोत्सव, सर्व जात धर्म पंथ कुळगोत्र एकत्रित येऊन केलेला शिवजन्मोत्सव खऱ्या अर्थाने माझ्या शिवरायांना अभिवादन आहे. कौतुक वाटतं दादा. या सर्व कार्यकर्त्यांनी, संयोजक, आयोजक, नियोजकांनी एकत्रित येऊन कीर्तन सोहळा केला. ॲडव्होकेट सचिनदादा देशमुख, अजिंक्यदादा देशमुख, संदीपदादा राऊत, संतोषदादा कपाटे, नागरावदादा भांगे, हे 5 पांडव. पण ह्यांच्या मागं सैन्य फार मोठं. दिसायला छत्रपती शिवाजी महाराज एकटे जरी दिसत असले तरी लाखो जणांचा इतिहास, लाखो जणांचा श्वास त्याच्या पाठीमागे. अगदी तसं ह्या 5 जणांच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळा. आपण त्यांच्या हाताला हात धरून बरीच पोरं कार्यरत, संयोजक, आयोजक, नियोजक सगळे नियोजित. मी कौतुक करतो या 5 जणांचं. यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही. आता बसलेले मान त्याला पाकिट त्यांनी दिलंय, तुम्ही बोलणारच आहे थोडंफार, त्यातली मी नाही रे. यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही, पण यांनी शिवजयंतीला कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक आहे. हे कौतुक आहे. ताकद लक्षात घ्या महाराज, तेव्हा या विठ्ठली कृपा केली जन्मोजन्मी. आम्ही विनंती आहे दादा, शिवजयंती अगदी विचारधराने साजरी करा. आदर्श घ्यावा, इतकं सुंदर नियोजन केलंय. आदर्श घ्यावा का तर कीर्तन ठेवलंय. आदर्श घ्यावा कारण छत्रपती शिवरायांना अभिवादन, संस्कृतीला जपून, मातीला जपून आणि आपल्या ज्ञानेला सोबतीला घेऊनच चालणार आहे. संतांच्या विचारांशिवाय शिवरायांचं अभिवादन कधीच परिपूर्ण होणार नाही. उगा जयंतीच्या नावाखाली दारू प्यायच्या, दुपारी रात्री 12 वाजता नाचायचं चांगलं नाही रे दादा. हे त्याचं फळ कुठेतरी भेटतं पुन्हा. पण विनंती आहे, आज खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तनात आहे ना, या बहिणीचा विश्वास आहे. विश्वाचा मालक त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. जो धर्माला जपतोय, धर्माचा मालक त्याचं कल्याण करणारच आहे. काही नाही रे, फक्त भजन. विठोप्पा रखवाई जगद्गुरु तुकोबार आहे. ज्या मातीहून चालवी ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावतो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघावं तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगावमध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो. एवढं सामर्थ्य ज्या तुकोबांमध्ये. ते म्हणतात घडो त्यांची जे सात्विक आहेत, इतकी ताकद आहे. म्हणून विठोबाचं चिंतन असावं, जीवनात सत्यता असावी, कर्माला जागा असावं, धर्माला जागा असावं. आमच्यासाठी बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. म्हणून हा शिवजयंतीचा सोहळा, ही सगळी सेवा त्या हिंदुस्थानाच्या आराध्य दैवताला समर्पित करतं. शतशः प्रणाम करते त्या राजांच्या चरणावर, ज्यांच्यामुळे हे सानिध्य मिळालं. ज्या 2-4 जणांना उठायची घाई झाली, त्यांनी उठायची केली, ह्याच्यात माझा काहीच वाद नाही दादा. पण तुम्हाला जर देवानं उठवायची केली तर सोसल का बघा. कारण तुम्ही झोपचाल जाऊन घरी, पण उठचाल ह्याची गॅरंटी कोण देणार. हा ना, एवढं आत्मीयतेनं 2-2.25 तास कीर्तन ऐकलं तुम्ही, 2.5 तास कीर्तन ऐकलं तुम्ही. 5 मिनिटासाठी गावची तरी शोभा कशाला घालवायची दादा.
मला बी कळतंय संपत आलंय, तुम्हाला बी कळतंय संपत आलंय, पण कळू द्या ना, अजून लय बाकी आहे, फक्त कीर्तन संपत आलंय. आणि प्रसाद कधी मिळतो? सगळं झाल्यावर. तुम्ही काय करता? मर मारता आणि फळाच्या टायमिंगला नको मला राहू दे तुला, नको मला राहू दे तुला, नको मला राहू दे तुला, असं फटकून जात रे. पण थोडासा वेळ द्या. विनंती आहे. आरती होणार आहे, शिवरायांची आरती होणार आहे, आरती होईल, त्याच्यामुळे विनंती थोडं धीर धरा. तुम्ही सर्व मायबाप इथे बहुसंख्येने उपस्थित राहिला शरणावर मस्तक आहे तुमच्या. जे कीर्तनाला आले त्यांचे आभार, जे कीर्तनाला येऊन कीर्तनात नव्हते त्यांचे आभार, जे कीर्तनाला येऊन टंगडं पसरून बसले त्यांचे आभार, जे कीर्तनात छत्र घालून बसली त्यांचे आभार, आणि जे घरी पालतं पडले त्यांना दंडवत. तरी बी कोणी राहिलं असेल तर चुकलं माझं. सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांना सुंदर टाळकरी गोड गायनाचार्य उत्कृष्ट मृदुंगवादक जगाच्या मालकाची कृपा, एवढं सुंदर वादन विश्वाच्या मालकाने तुम्हाला समर्पित केलं. चरणावर मस्तक आहे तुमच्या. त्याचबरोबर विनेकरी दादा, चोपदार दादा, सर्व गुणवंत मंडळीसाठी जोरदार टाळ्या जोऱ्यात. विश्वाचा मालक ज्या तालावर नाचतो तो वाद्य पेलवायची ताकद तुमच्या दोघांच्या हातात आहे. कृपा आहे माऊलींची. असंच वैभव तुमचं वाढवत राहू विनंती. काही चुकलं असेल तर क्षमस्व. सगळ्यांचे मनस्वी आभार आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली रामराज माऊली तुकाराम.